महाराष्ट्र शासनाने 9 मार्च 2026 रोजी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार वनजमिनींसंदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC देण्याचे अधिकार स्थानिक वन अधिकाऱ्यांकडून काढून घेऊन ते थेट मंत्रालय स्तरावर केंद्रित करण्यात आले आहेत. या नव्या निर्णयानुसार आता वनजमिनींचा वैधानिक दर्जा निश्चित करण्यासह संबंधित सर्व अंतिम निर्णय राज्य शासनाच्या मंत्रालयातून घेतले जाणार आहेत. त्यामुळे प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यासोबतच स्थानिक पातळीवरील निर्णयांवरील अवलंबित्व कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे वनक्षेत्राशी संबंधित प्रकल्प, बांधकामे आणि इतर विकास कामांसाठी आवश्यक असलेल्या NOC प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये स्थानिक स्तरावर प्राथमिक निर्णय घेतले जात होते. मात्र आता सर्व प्रस्ताव संबंधित विभागामार्फत मंत्रालयाकडे सादर करणे बंधनकारक राहणार आहे. मंत्रालय स्तरावर तपासणी करूनच अंतिम मंजुरी दिली जाणार असल्याने निर्णय अधिक काटेकोर आणि कायदेशीर चौकटीत होण्यावर भर दिला जाणार आहे. वनसंरक्षण कायदा 1980 अंतर्गत वनक्षेत्रांशी संबंधित प्रकल्प राबविताना नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असते. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि वनसंवर्धनाला प्राधान्य देण्यासाठीच हा बदल करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे. तसेच NOC प्रक्रियेत पर्यायी वनीकरणासाठी जमीन उपलब्ध करून देणे आणि संबंधित शुल्क भरणे यांसारख्या अटी अनिवार्य ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये वनक्षेत्रांवर अतिक्रमण करून रिसॉर्ट, फार्म हाऊस किंवा इतर बांधकामे उभारल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. काही ठिकाणी स्थानिक परवानग्यांमुळे अशा बांधकामांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची चर्चा होती. मात्र नवीन निर्णयानंतर मंत्रालय स्तरावरून थेट नियंत्रण राहणार असल्याने अशा नियमबाह्य बांधकामांवर अधिक प्रभावी अंकुश बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच वनक्षेत्रांचे संरक्षण, जमिनींचा वैधानिक दर्जा स्पष्ट करणे आणि विकास प्रक्रियेत पर्यावरणीय संतुलन राखणे या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून त्याच्या अंमलबजावणीवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.